रत्नागिरी जिल्ह्यातील नांदिवडे गावात भंडारवाडी परिसरात एक वयोवृद्ध कुटुंब राहत होते. सुरेश धोंडू पडवळ वय वर्ष 64, तर त्याच्यासोबत त्याची 60 वर्षाची बायको शीतल पडवळ ही राहत होती. दोघेही काम करून आपल्या घराचे कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होते. सुरेश हा मोलमजुरी करायचा. गावातच त्याने एक छोटी टपरी टाकली होती, जिथे छोट्या मोठ्या वस्तू ते ठेवायचे. त्याची बायको गावातच त्या छोट्या टपरीवर बसून काम करून त्या वस्तू विकायची. दोघांच्याही सुखी संसाराचा गाडा चांगला सुरू होता. गावातील लोक देखील या नवरा बायकोकडे बघून खुश होत होते, कारण दोघांचीही वय 60-65 वर्षे होते आणि या वयात सुद्धा दोघांचेही एकमेकांवर खूप जास्त प्रेम आणि त्यातली त्यात मेहनतसुद्धा हे दोघेही खूप जास्त करायचे. म्हणूनच या दोघांचेही गावकऱ्यांना खूप कौतुक वाटायचे. शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2025चा दिवस उजडला. गावातील लोक प्रजासत्ताक दिन साजरा करायला गेले होते. रात्र वाढू लागली होती. गावातील लोक झोपण्याची वेळ झाली होती. अचानक सुरेशच्या घरातून किंचाळी ऐकू आली. अंगणात 65 वर्षाचा म्हातारा सुरेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. त्याची बायको शीतल मोठ्या मोठ्याने ओरडतच बाहेर आली. माझ्या नवऱ्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, असं कांगावा करत तिने गावभर नवऱ्याला कुणीतरी मारलं अशी माहिती दिली. गावकरी धावत आले, पण कुणालाच काही समजत नव्हतं. गावातील प्रत्येक व्यक्ती आपापसात बोलू लागले की या सुरेशचं मात्र कोणासोबत काही भांडण नाही की वाद नाही. तो कधी कुणाला उलटून बोलला नाही. मग साधा सरळ सुरेशवर नेमका हल्ला कुणी केला असावा? आता मात्र शांत बसण्यात टाईम न घालवता या सगळ्या प्रकाराने ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला. शीतल रडत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती, जणू ती काहीतरी लपवत होती. काही महिन्यापूर्वी नवरा सुरेश जेव्हा शेतात कामाला निघून गेला की शीतल त्या टपरीवर जाऊन बसायची. त्यावेळी मनराज नावाच्या गावातील व्यक्ती शीतलच्या दुकानावर वस्तू खरेदी करण्यासाठी येत असायचा. नेहमीच त्या दुकानावर येणं जाणं वाढलं होतं आणि एक दिवशी त्याने तिच्या हाताला स्पर्श केला. शीतलच्या मनात भावना जाग्या झाल्या. तिने त्याच्याकडे पाहताच त्याला मिठीत घेतलं. दुकानाच्या मागे लपून दोघांनीही एकमेकांच्या ओठांचा स्पर्श अनुभवला. सुरेश जेव्हा मोलमजुरी करण्यासाठी घरातून बाहेर गेलेला असायचा, तेव्हा दुपारच्या वेळी शीतल मनराजला घेऊन तिच्या घरी यायची आणि दुपारच्या वेळी घरी हे दोघेजण शरीर संबंध बनवायचे. कारण दुपारच्या वेळी गावात देखील शांतता असायची, बाहेर कोणी फिरत नसायचं आणि या दोघांच्याही वयाचा विचार करून त्यांच्यामध्ये काही अनैतिक संबंध सुरू असेल असा संशय देखील कोणाला बाहेर येत नव्हता. दुपारच्या वेळी या दोघांमध्येही अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर मनराज तिच्या घरातून निघून जायचा आणि शीतलसुद्धा तिच्या टपरीवर जाऊन परत बसायची. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, पण जेव्हा सुरेश काम करून थकून बागून घरी यायचा तेव्हा शीतल मात्र अगदी विचित्र त्याच्यासोबत बोलायची, त्याच्यासोबत वाईट वागायची. हे सुरेशच्या लक्षात यायला लागलं होतं. काही महिन्यांचा कालावधी असाच निघून गेला. बायको आणि तिचा प्रियकर असाच धोका सुरेशला देत राहिले आणि तेव्हाच नवरा सुरेशला शीतल आणि मनराज हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं समजलं. हे दोघेही दुपारी आपल्या घरात संबंध बनवतात हे सुरेशच्या कानावर आलं आणि हे ऐकून सुरेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला तर विश्वास बसत नव्हता की त्याची बायको असं काही करू शकेल आणि तेही या वयात. खरं तर कष्ट करून घर कसे चालवायचे याचाच विचार सुरेश करत असताना बायको शीतल मात्र हे सगळं विसरून गावातील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध ठेवत होती. मग माझे इतके काबड कष्ट करून काय उपयोग, असा विचार सुरेशच्या डोक्यात येऊ लागला. सगळ्यांना आता गावात ही गोष्ट हळूहळू माहिती होणार. आपली जी इज्जत लोक करायचे ती आता करणार नाही, लोक नाव ठेवतील असा विचार करत तो खूप दुःखी झाला. सुरेश बायकोला जाब विचारू लागला, म्हातारपणात असं का वागलीस, हे पांग का फेडतेस? तो चिडूनच बायकोला म्हणाला, पहिल्यापासूनच तू अशी आहे,
मला समजायला उशीर झाला असे म्हणत सुरेश शीतलवर काही आरोप लावायला लागला आणि त्यामुळे शीतलला सुरेशची आता अडचण होऊ लागली. दोघांच्याही भेटीमध्ये आता अंतर पडायला लागलं, कारण सुरेश नेहमीच रोज आता दुपारी घरी यायला लागला आणि तो घरी असल्यामुळे त्या दोघांनाही भेटणं येणं अशक्य झालं होतं. अनैतिक संबंधाची लत लागल्यामुळे माणूस काय गुन्हा करणार, त्याचे परिणाम काय होणार हे देखील विसरतो. अनैतिक संबंध बनवता यावे म्हणूनच यातून काहीतरी मार्ग काढायचा असा विचार या दोघांनीही सुरू केला. मनराजने सुद्धा शीतलला पूर्णपणे साथ दिली. रात्रीच्या वेळी सुरेशला मारलं तर कुणाला काही संशय येणार नाही आणि कळणार सुद्धा नाही असा विचार करत लगेचच त्याला मारण्याचे प्लॅनिंग या दोघांनी सुरू केले. दुपारची वेळ झाली, सुरेश बाहेर गेला. तोच मनराज घरात आला. शीतल आणि मनराज दोघेच आता घरी होते. रात्री काय करायचं हा प्लॅन त्यांनी ठरवला. दोघांमध्ये परत शरीर संबंध प्रस्थापित झाले आणि मनराज परत घरी निघून गेला. संध्याकाळची वेळ झाली. शीतलने सुरेश घरी आल्यानंतर लगेचच त्याला जेवण करायला दिले. सुरेशच्या डोक्यातील राग अजूनही शांत होत नसल्याचं पाहून शीतलने सुरेशला समजावून सांगितलं, पण सुरेश मात्र तिच्यासोबत काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचवेळी मनराज सुरेशच्या घरी परत आला. घरी आलेल्या मनराजला पाहून सुरेशचा राग अनावर झाला आणि तेव्हा त्या तिघांचेही भांडण सुरू झाले. गावातील लोकांचे मात्र त्यांच्या भांडणाकडे लक्ष नव्हते. या भांडणात मनराज आणि शीतलने सुरेशच्या डोक्यामध्ये काठीने प्रहार केला आणि त्याला मारायला सुरुवात केली. थोडा विचार करून मनराज घरातून बाहेर निघून गेला आणि शीतलने आपण काही केले नाही असे लोकांना भासवत राहिली. काही वेळातच पोलीस यंत्रणा डॉग स्क्वॉडच्या सहित घटनास्थळी दाखल झाली. जवळच झाडाखाली पडलेल्या रक्त लागलेल्या काठ्या दिसल्या. याचा वास डॉग स्क्वॉडला देण्यात आला. सुरेशचे कोणासोबतच काही वैर नसल्याचं पोलिसांच्या समोर आलं. पोलिसांनी सुरेशच्या बायकोची चौकशी केली, पण आपल्याला काहीच माहीत नाही असं तिनं सांगितलं. बाहेर खूप जास्त गर्दी जमली होती. पोलिसांनी सोबत आणलेल्या डॉग्सला रक्ताने भरलेली गादी तशाच काट्यांचा वास दिल्यानंतर डॉग मात्र शीतलच्या अवतीभोवती गरके घालू लागला. तसेच बाहेर जमलेल्या गर्दीमध्ये मनराज भोवती सुद्धा कुत्रे फिरू लागले. यावेळी डॉग स्क्वॉड या ठिकाणी असलेल्या शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांच्या अंगावरच 2-3 वेळा गेल्याने या दोघांवरच संशय वाढत गेला. जयगड पोलिसांनी संशयित आरोपी शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण मुक्काम पोस्ट नांदिवडे भंडारवाडा याला ताब्यात घेतला असून या दोन्ही नराधमांवर कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि सत्य उघड झालं. शीतल आणि मनराज यांनी सुरेशला मारलं. वयाचा विचार शीतलने केला असता तर अशा प्रकारे या नैतिक संबंधात ती अडकली नसती. नवऱ्याला धोका देऊन शीतलने गावच्या युवतीसोबत संबंध केला आणि इतक्या म्हातारपणात भयानक गुन्हा करून बसली, तेही फक्त अनैतिक संबंधांसाठी. याची शिक्षा तिला आता या म्हातारपणात जेलमध्ये जाऊन भोगावी लागणार आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.